पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण 7वा आहे ना, तो कृष्णा आंधळे आहे कुठे? असाच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी, पाणी द्या. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगताय तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. पटतंय कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा. असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्णा आंधळे मिळत नाही. हा जे बोलला ते खरं बोलला. त्याचा मर्डर झाला कारण का त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे. आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू. आणि त्याचा तुम्हाला काय बोलायचं? हा, एसपीचे सीडीआर काढा. डीवायएसपी आणि एसपीचे सीडीआर जे पहिले म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाजा कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा. डीवायएसपीचे सीडीआर काढा. आणि ताईंनी ज्याचे हिंट दिली की प्रशासनानं, ताई तुम्हाला आठवत असेल की शीना बोरा नावाचं एक प्रकरण झालं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खून प्रकरणं झाली जी पब्लिकमध्ये गेली, पोलीस हे बघतं की 1 दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते. मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही? कारण का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या आहेत. आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे, तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ, त्याला तो ज्याला मारला